मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असाच माझा महाराष्ट्र. या महाराष्ट्राने आपल्याला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले दिले. या महाराष्ट्राने आपल्याला शिक्षणाची कवाडं आमच्या महिलांसाठी, आमच्या मुलींसाठी उघडली. ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले दिली. या मुलीने शिवाजी महाराजांवर कसे संस्कार केले ते सांगितलं. बाळ शिवबा आपला जन्म दुसऱ्याची चाकरी करण्यासाठी, त्याची गुलामी करण्यासाठी झाला नसून स्वराज्याची, सुराज्याची स्थापना करण्यासाठी, स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी, वयाच्या 15व्या वर्षी माझ्या या बाल शिवाने रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. आणि फक्त शपथच नाही घेतली तर ती पूर्णत्वास आली. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं माझं मन सर्वगुण संपन्न व्हावं, पण आजच्या युगातली ही कलियुगातली जिजामाता, तिला या धावपळीच्या युगात, या स्पर्धेच्या युगात तितकासा वेळ मिळत नाही. त्यासाठी असंख्य अशी कारणं आहेत. आणि म्हणून ती आपल्या पाल्याला एका सुरक्षित हातामध्ये देते. त्याच्यावर संस्कार होण्यासाठी, त्याला मानवतावादाचं, त्याला समाजात कसं वागायचं, या सगळ्या गोष्टींचं संस्कार कडू पाजण्यासाठी तुमच्या मात्या पित्यांनी तुम्हाला एका सुरक्षित हातामध्ये सोपवलंय. आणि ते सुरक्षित हात म्हणजे आपलं विद्यानिकेतन अकॅडमी. प्रत्येकाला वाटतं माझं मूळ डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. या स्पर्धेच्या युगात, स्पर्धेचं युग का परीक्षेची स्पर्धा, त्याच प्रश्न पडलाय हो मला. डॉक्टर व्हायचं, एंट्रन्सची परीक्षा, इंजिनियर व्हायचं, एंट्रन्सची परीक्षा, शाळेत प्रवेश घ्यायचा, तिथेही परीक्षा. तरी नैतिकतेचा अभाव झाल्यामुळे शिक्षणाचा योग्य वापर कुठे कसा करावा हे बाळ कडू त्याला मिळाला नसल्यामुळे त्याने त्याच्या ज्ञानाचा गैरवापर केला. ओळखलं का सर मला, ओळखलं का सर मला, पावसात आला कोण, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसल्यानंतर हसला, क्षणभर बसल्यानंतर हसला, बोलला वरती पाहू. गंगाबाई पाहुली आली गेली घंट्यात रडतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता, खिशाकडे हात जाता, हसत हसत उठला. पैसे नको सर, पैसे रोज सकाळी शाळेची घंटा तुम्हाला शिकवते वक्तशीरपणा. शाळेमध्ये व्यवस्थित युनिफॉर्म घालून येणं हे शिकवतं तुम्हाला तुमचा नीटनेटकेपणा. राष्ट्रगीत चालू असताना हालचाल करायची नाही हे शिकवतं तुमची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम. मावशीशी, वर्ग शिक्षकांशी आदराने बोलताना तुमच्यातील सौजन्य, अंधविश्वास, अंधश्रद्धा गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा नसतो. एक गोष्ट करताना आपला दृष्टिकोन वैज्ञानिक असायला हवा. या मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या काही आहेत त्या जर तुम्ही अंगी बांधल्या तर नक्कीच आयुष्यामध्ये तुम्ही एक थोर व्यक्तिमत्व व्हाल यात शंका नाही. बुद्धीचा भाग हा फक्त 1% असतो. कुठल्याही कामामध्ये बुद्धीचा भाग 1% असतो. थॉमस अल्वा एडिसन, एक प्रसिद्ध सायंटिस्ट. नियोजन शिकायचंय तर मोठ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींची जीवन कहाणी ऐका. त्यांचं चुका दाखवणं खूप सोपं, मला जमेल, मी करू शकेल ही जिद्द तुमच्यामध्ये आहे. असं जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळतील 70. नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे. Education should not limit just for the bookish knowledge. Education should not limit just for producing the percentage holder factory, but education should shape the future of one family, one state, one nation and the whole world. That was the motive of Advocate Rao Sahib Shinde sir for building this Vidyaniketan for
nation building. And we are trying our level best with our wonderful students with guidance of Honorable Dr. Preena Madam and Honorable Dr. Rajiv Sir and the crucial support of our chairman, respected T. Shetty Sir. I owe my sincere gratitude towards all these visionary management committee members who has allowed us to shape the future of India, future of the world in Vidyaniketan Academy. I congratulate all my dear teachers, respected Randive Sir, Deepak Sir and Sapna Madam and all the teachers who are being active part of this mission. And last but not the least, all my wonderful, adorable and lovely kids. You were so patient, so energetic and so receptive during all those 4 days. So congratulations to you all for enriching us in knowledge.